की 13% आरक्षण असताना तुम्हाला आरक्षण कशासाठी? मग त्यांना आम्ही सांगतो की आम्ही तुमच्या रेस मध्ये टिकू शकत नाही. त्यानंतर ते आम्हाला म्हणतात की तुम्हाला शिक्षणापासून कुणी अडवलं, तुम्हाला शिक्षणापासून कुणी रोखलं. पण मला त्यांना सांगायचंय त्याचं कारण आहे का? या देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासून आणि या देशाला बाबासाहेबांना संविधान देण्याच्या आधीपासून तुम्ही नोकऱ्या करत होतात इंग्रजाच्या काळामध्ये. त्यावेळेस माझी जमात त्या इंग्रजाच्या काळामध्ये बंद करून स्वातंत्र्यासाठी लढत होती. म्हणून त्या इंग्रजी सत्तेने माझ्या जमातीला गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारला आणि 3 वेळेच्या हाजऱ्या लावल्या. मग सांगा आम्ही कशा नोकऱ्या करायच्या आणि कशा शिकायच्या? त्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं, या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, घटना दिली. त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आंबेडकर चळवळ उभा राहिली. आंबेडकर चळवळ उभा राहिल्याच्या नंतर अनेक ठिकाणी दलितांवर अन्याय अत्याचार झाले. ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणी इथल्या दलित चळवळीने आंदोलन उपेक्षण केली. आणि त्या दलित चळवळी मध्ये रस्त्यावर सर्वात जास्ती ताकदीने इथला मातंग समाज होता. आणि ज्या ज्या ठिकाणी आंदोलन मोर्चे झाले आणि गुन्हे दाखल झाले त्या ठिकाणी इथल्या मेजॉरिटीनं मातंग समाजाच्या पोरावर बहुसंख्येने गुन्हे दाखल झाले. आणि मग आमच्या अशाच पिढ्या बर्बाद होत गेल्या. म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. आमच्या वाट्याचं आम्ही काय कुणाचं मागत नाही. मग आम्ही ह्या सगळ्या मागण्या घेऊन सरकारकडे गेलो तर आम्हाला म्हणल्या जातं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी इथल्या मातंग समाजाची आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी इथल्या मातंग समाजाची असताना ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने आदेश दिले इथल्या सरकारला की तुम्ही वर्गीकरण करून इथल्या वंचित समाजाला न्याय द्या, त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरलो. मग आम्ही ज्यांना मोठे भाऊ म्हणतात ते आम्हाला म्हणायला लागले की तुम्ही बेमान झालात, बाबासाहेबांचं खाऊन बाबासाहेबाला बेमान झालात. पण मला त्यांना सांगायचंय अरे जेवढा अधिकार तुमचा बापाच्या प्रॉपर्टीवर आहे ना तेवढाच अधिकार सुद्धा इथल्या मातंग समाजाचा सुद्धा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाच्या बापाची जागिरी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इथल्या मातंग समाजाचे नव्हे तर या देशाचे बाप आहेत. आणि त्या बापावर सर्वांचा समान अधिकार आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगू नये. सर्व मान्यवराला सांगतोय या माजलगाव तालुक्यामध्ये आणि धारूर तालुक्यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये मिलिंद भाऊ मुजबले आणि बाबा कांबळे यांनी सुरुवात केली आंदोलनाला आणि रस्ता रोको करायला. तर आम्हाला परवा तिकडे लोंढे ताई आल्या होत्या, दिंडूरला आल्या होत्या, त्यांना सांगणारच आहे. आणि तिथं त्या ठिकाणी आमचे अरे बाबा कांबळेचं नाव घेऊन ट्रोल करतात, बाबा कांबळेचं नाव घेऊन ट्रोल करतात. अरे ते म्हणतात की हा माजलगाव मतदारसंघ आंबेडकर चळवळीचा आहे, हा माजलगाव मतदारसंघ आंबेडकर चळवळीचा आहे आणि तो एक बाबा कांबळे आम्हाला विरोध करतोय. अरे या माजलगाव मतदारसंघामध्ये तुम्हाला माहित आहे का आंबेडकर चळवळ कुणी पेरली? आणि आम्हाला विचार आम्ही सांगतो आंबेडकर चळवळ या मतदारसंघा नव्हे, या जिल्ह्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये एकनाथराव साहेबांनी आंबेडकर चळवळ चळवली. आणि तुम्ही आम्हाला आंबेडकर चळवळ शिकवतात? तुम्ही आम्हाला आंबेडकर चळवळ शिकवणारे आहेत कोण? अरे अनेक वर्षांनी तुम्ही आमचा वापर करून घेतला, आमचा वापर करून मोठमोठाले पद तुम्ही घेतले. राजकीय प्रवाहामध्ये तुम्ही आमच्या जीवावर आलात हे तुम्ही विसरू नका. तुम्ही तुमच्या सोयी अनुसार बाबासाहेबांची विचारधारा सांगताय. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही म्हणता की आम्ही बेमान झालो. पण बेमानी कुणाला म्हणतात, बेमान कुणाला म्हणतात? हा कार्यक्रम बोलण्यासाठी मिलिंद भाऊ कशाला म्हणतात? अरे लोक मला स्टेजवर शिव्या देत असताना मी कसा का बसू? लोक मला स्टेजवर शिव्या देत असताना मी कसा शांत बसू? सर्वांनाच बोलण्याचा अधिकार आहे, बोलण्याला द्यायचा आहे. पण मला त्यांना सांगायचंय आम्हाला आता मी माझं
भाषण आवडतो आणि 2 शब्दामध्ये सांगतो की नाना भाऊ दादा आम्हाला आंबेडकर चळवळ शिकवणाऱ्याला मला सांगायचं त्या देशाला स्वतंत्र झाल्यापासून इथं काँग्रेसची सत्ता आहे या देशामध्ये काँग्रेस आहे आणि ज्या लोकांना बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबाला त्रास दिला ज्या लोकांना बाबासाहेबाला पडण्यासाठी बाबासाहेबाच्या जातीतला माणूस उभा केला गेल्या 70 वर्षापासून तुम्ही त्यांच्या मांडीवर बसून त्यांच्या भागलाला बसून तुम्ही आमदारक्या खासदारक्या मंत्रीपद घेतले आणि आम्हाला बाबासाहेबांची विचारधारा शिकवता आणि बाबासाहेब त्या काँग्रेसला म्हणते होते जळतं घर बाबासाहेब म्हणले होते हे जळतं घर मग त्यांच्या सोबत तुम्हाला मांडीला मांडी लावून बसायला कसं जमतंय मग त्यावेळेस तुम्हाला आमदारक्या खासदारक्या मंत्रीपद घ्यायला जमतंय त्यावेळेस कुठे गेली बाबासाहेबांची विचारधारा आणि एक विधान परिषदेवर मातंग समाजाचा आमदार घेतला तर तुमच्या पोटामध्ये दुखायला लागलं का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मी माझं वाढत झालेलं भाषण थांबवतो यानंतर आनंददादा सुतार साहेब खास मुंबईहून आलेले आहेत आनंददादा सुतार साहेबांना विनंती आपण आपले विचार व्यक्त करायचे आहेत